नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कदम. मित्रांनो, सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहतोय. ओके, हा आठवडा 29 तारखेला चालू होते ते पुढच्या महिन्याच्या 3 तारखेपर्यंत चालणार आहे. ओके, त्याचबरोबर या आठवड्यात काय होणार आहे, 2 तारखेला मार्केटला सुट्टी असणार आहे, म्हणजे एक ट्रेडिंग दिवस आपल्याला कमी होतं. तर या बाकीच्या दिवसात या आठवड्यातील निफ्टीच्या लेवल काय असतील आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील ते आपण सविस्तररित्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला पाहूया. आता या ठिकाणी लक्ष द्या. सोमवारी मार्केट चालू झालं. ओके, गेल्या आठवड्यात जर आपण पाहिलं, म्हणजे करंट जो वीक आहे त्या वीक मध्ये जर आपण पाहिलं तर काय झालेलं आहे, सोमवारी मार्केट निगेटिव्ह मध्ये आलं, मंगळवारी मार्केट निगेटिव्ह मध्ये आलं, बुधवारी, गुरुवारी आणि आज सुद्धा. ओके, गेले 5 दिवस गेले 5 दिवस मार्केट काय झालेलं आहे, निगेटिव्ह मध्येच आपल्याला पाहायला मिळालेला आहे या आठवड्यात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो निगेटिव्ह येण्याचा जो फ्लो आहे, हा जर पाहिला तुम्ही की बऱ्यापैकी हा डायरेक्ट खाली येताना आपल्याला हा फ्लो पाहायला मिळतोय. ओके, त्याचबरोबर आज जे मार्केट क्लोजिंग झालेलं आहे ते 24,754 ला झालेलं आहे निफ्टी क्लोज. ओके, आता या ठिकाणी एकच एक पॉझिटिव्ह संकेत मिळालेला आहे, तो म्हणजे काय आहे की या ठिकाणी थोडासा पीसीआर लो झालेला आहे. ओके, आज जर पाहिलं, आज शुक्रवार आहे, पीसीआर लो झालेला आहे. पीसीआर लो झाल्यामुळे काय होणार आहे, सोमवारी मंगळवारी मार्केट पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये येण्याचं नाकारू शकत नाही. ओके, हा एक मार्केटसाठी एक पॉझिटिव्ह संकेत आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. याच्यावरती तुम्हाला एक लक्ष ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट लक्षात घ्या की लास्ट वीक मध्ये ज्यावेळेला मार्केट क्लोज झालं, ओके, त्यावेळेला कुठे झालेलं, 25,327. 25,327 पासून जवळजवळ 24,754 पर्यंत निफ्टी खाली आलेला. ओके, हा बऱ्यापैकी खाली आलेला आहे. पूर्ण वीक निफ्टी आपल्याला खाली येताना पाहायला मिळालं. लास्ट वीक मध्ये काय झालेलं की या ठिकाणी मार्केट क्लोज झालेलं होतं या कॅन्डलला. त्याच्यानंतर लक्षात ठेवा की मी तुम्हाला ही ट्रेड लाईन ड्रॉ करून दाखवलेली. ओके, ही जी ट्रेड लाईन आहे, ही ट्रेड लाईन तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवलेली आणि ट्रेड लाईन ड्रॉ केलेली तुम्हाला सांगितलेलं की या ट्रेड लाईनच्या जोपर्यंत वरती आहे तोपर्यंत मार्केट काय आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये आहे. ओके, एकदा का ही ट्रेड लाईन तोडली आणि हा सपोर्ट या ठिकाणी सपोर्ट होता. ओके, या जर सपोर्टच्या खाली गेला तर मार्केट जोरदार खाली येण्याचे संकेत आपल्याला देते. ही गोष्ट मी तुमच्या निदर्शनात आणलेली. सॉरी, हा नव्हता, हा सपोर्ट होता. ओके, हा सपोर्ट दिलेला, या सपोर्ट म्हणजे 25,147 जर खाली आला तर मार्केटमध्ये जोरदार निगेटिव्ह संकेत येतील, असं मी तुम्हाला गेल्या आठवड्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं. त्याप्रमाणे जर पाहिलं तर मार्केट नॉनस्टॉप आपल्याला खाली येताना पाहायला मिळालेला आहे. ओके, आता निफ्टीची क्लोजिंग आलेली आहे 24,754. तर 24,754च्या इथे काय होऊ शकतं, तर पीसीआर थोडासा लो झालेला आहे. ओके, पीसीआर लो झालेला आहे, त्यामुळे वरच्या साईडला बाउन्स बॅक मारण्याचे चान्सेस सोमवारी किंवा मंगळवारी आपल्याला दिसत आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता जर वरच्या साईडला बाउन्स बॅक मारला मार्केटनं तर मार्केटला पहिला रेजिस्टंट असणार आहे 24,960चा या ठिकाणी. ओके, 24,960चा जर रेजिस्टंट मार्केट काढतोय किंवा निफ्टी काढतोय तर आपल्याला दुसरा रेजिस्टंट 25,146चा असणार आहे. ओके, आणि 25,146चा जर रेजिस्टंट काढला तर थर्ड जो रेजिस्टंट आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळतोय, म्हणजे हा जो हायेस्ट पॉइंट आहे. ओके, 25,450चा. ओके, 25,450चा या ठिकाणी आपल्याला तिसरा रेजिस्टंट पाहायला मिळू शकतो. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे, कधी वरच्या साईडला मार्केट फिरलं तर. आता लक्षात घ्या की खालच्या साईडला मार्केट येण्याचे चान्सेस जरा कमी आहेत सोमवारी आणि मंगळवारी. जर यायचं असेल तर तो काय बुधवार किंवा शुक्रवार निवडेल, कारण गुरुवारी मार्केटला सुट्टी असणार आहे. ओके, जर इन केस मार्केट खाली येते बुधवारी किंवा शुक्रवारी, ओके, किंवा मंगळवारी दुपारच्या नंतर येत आहे, तर त्याला पहिला सपोर्ट असणार आहे 24,528चा, दुसरा सपोर्ट असणार आहे 24,330चा आणि तिसरा सपोर्ट असणार आहे 24,200चा. ओके, परंतु एक गोष्ट प्रामुख्याने मी तुम्हाला कळवू इच्छितो की
सोमवारी मंगळवारी आपल्याला थोडंसं पॉझिटिव्ह डायरेक्शन ठेवून चालणं गरजेचं आहे। जरी मार्केट निगेटिव्ह नाही आलं तरी मार्केट साइडवेज मध्ये राहण्याचा प्रयत्न करू शकतो, ही गोष्ट एक तुम्ही लक्षात घेणं गरजेचे आहे। ओके, हे झालं निफ्टी बद्दलचा आपला स्टडी। आता आपण बँक निफ्टीकडे वळूया। चला, आता बँक निफ्टीचा चार्ट माझ्या समोर आहे। ओके, बँक निफ्टी मध्ये पण ही ट्रेड लाईन मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेली आणि जो बँक निफ्टी क्लोजिंग आलेला तो या कॅन्डलला क्लोज आलेला लास्ट वीक मध्ये कितीला 55,458 ला क्लोजिंग आपल्याला लास्ट वीक मध्ये बँक निफ्टीनं दाखवलेली। ओके, बँक निफ्टी मध्ये पण मी तुम्हाला बोललेलो या ट्रेड लाईनच्या वरती आहे तोपर्यंत बँक निफ्टी मध्ये पण तुम्ही पॉझिटिव्ह व्ह्यू ठेवून चाला। जर या ट्रेड लाईनला ब्रेक करतोय तर आपल्याला निगेटिव्ह व्ह्यू बँक निफ्टी मध्ये ठेवायचा आहे। ओके, ॲज पर निफ्टीच्या कंपेअर जर पाहिलं तर बँक निफ्टीनं थोडंसं वरच्या साईडला बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे या आठवड्यात। ओके, एवढा काही खराब परफॉर्मर बँक निफ्टीनं आपल्याला दाखवलेला नाही ॲज पर निफ्टीच्या। ओके, आपण असं नाही बोलू शकत की बँक निफ्टीनं एकदमच चांगला परफॉर्म दाखवला, एकदम खराब नाही दाखवला, खराब दाखवला पण एकदम खराब नाही दाखवलेला। ओके, आता जी बँक निफ्टीची क्लोजिंग आलेली आहे ती आलेली आहे 54,390 ला। ओके, आता 54,390 ला आलेलं आहे, त्यामुळे लक्षात ठेवा जर बँक निफ्टी याच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय तर पहिला सपोर्ट तो 54,040 ला या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करेल। ओके, त्याच्यानंतर दुसरा जो सपोर्ट असणार आहे त्याचा 53,570 ला या ठिकाणी दुसरा सपोर्ट असणार आहे आणि तिसरा सपोर्ट जो बँक निफ्टीसाठी असेल तो 53,155 चा असणार आहे या ठिकाणी। ओके, अशा प्रकारे बँक निफ्टीला 3 सपोर्ट आपल्याला खालच्या साईडला पाहायला मिळू शकतात आणि वरच्या साईडला जर बँक निफ्टीनं बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न केला तर पहिला रेजिस्टन्स 54,886 चा असेल, दुसरा रेजिस्टन्स 55,360 चा असेल आणि तिसरा रेजिस्टन्स आपल्याला 55,930 चा असेल। असे वरच्या साईडला 3 रेजिस्टन्स असणार आहेत। ओके, ॲज पर निफ्टीच्या जर कंपेअर करण्याचा प्रयत्न केला तर बँक निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर दिसत नाही, त्यामुळे थोडंसं बँक निफ्टीमध्ये काय करायचं की आपल्याला पॉझिटिव्ह व्ह्यूनच काम करायचं आहे। आणि जर तुम्ही लॉंग टर्मचा विचार करताय, ओके, लॉंग टर्म मध्ये जे स्टॉक घेतलेले आहेत बऱ्यापैकी खाली आले येताना दिसत आहेत, लोक घाबरतायत, घाबरण्यासारखं काही एक नाही। मार्केट अल्टिमेटली काय करणार आहे, फायनली वरतीच जाण्याचा प्रयत्न करणार आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। घाबरण्यासारखं काही एक नाही। ओके, आपण खूप खाली गेलेल्या मार्केटमध्ये पण स्टेबल होतो किंवा उभे होतो, की तिथं मार्केट बऱ्यापैकी वरती आलेलं आहे, अजून मार्केटला खूप मोठी रॅली घ्यायची, त्याच्यानंतर मार्केट खाली येईल। ओके, एवढ्या लवकर किंवा ह्या 1-2 वर्षात इमिजिएटली मार्केट खाली येईल असा कोणताही संकेत भेटत नाही, त्यामुळे काय करायचं, लॉंग टर्म मधली जी इन्व्हेस्टमेंट आहे तिला पकडून ठेवायचे, तिथून हलायचं नाही, ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचे आहे। ओके, आता बरेच वेळेला माझा आजच्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला की पीसीआर लो झालाय, पीसीआर लो झालाय, तर आता हा पीसीआर एक्झॅक्टली किती झालेला आहे किंवा विक्स इंडेक्स आपल्याला काय सांगतो याच्यावरती आपण नजर टाकूया। चला, सर्वप्रथम आपण काम करूया, विक्स इंडेक्स समजून घेऊया। विक्स इंडेक्स 11.43 दाखवतोय। ओके, म्हणजे विक्स काय आहे, कोल आहे की रॉकेट एकदम झटकन अशी रॅली देईल किंवा झटकन वरच्या साईडला रॅली देईल, खालच्या साईडला रॅली देईल असं करणार नाही मार्केट, हे आपल्याला विक्स इंडेक्स सांगतोय। ओके, स्लोली मार्केट खाली येताना येईल किंवा वरती जाताना पण स्लोली येईल। ओके, पीसीआर जो आहे तो 0.635 असा दाखवतोय। ओके, म्हणजे काय झालेलं आहे, पीसीआर जवळजवळ लो झालेला आहे। पीसीआर जर थोडा वाढला तरच मार्केट खाली येण्याचे संकेत आहे, जर पीसीआर वाढला नाही तर काय होणार आहे की मार्केटला वरती खेचण्याचा प्रयत्न पीसीआर संकेत देत आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचे आहे। पीसीआर मी डेली तुम्हाला अपडेट करत असतो आजची मार्केटची दिशामध्ये। ओके, त्याच्यावरती त्या पीसीआर वरती तुम्हाला लक्ष ठेवून काम करणं गरजेचं आहे। ओके, तर या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटलेली असेल तर आपल्या YouTube चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।